शुद्ध तूप घेऊ. शुद्ध तूप. आपण त्याच्यात जिरं घालणार आहे. जिऱ्याची फोडणी अगदीच थोडं म्हणजे चवीपुरतं. हा आता मला कढीपत्ता हवा आहे. कढीपत्ता. आता कोकोनट लागेल. आता हा हे चवीसाठी नाही पण हेल्थसाठी आहे. बर बर. यानी ना इम्युनिटी वाढते ओल्या खोबऱ्याने. ओल्या खोबऱ्याने. बर बर. तर आपण याच्यानंतर आता बटर मिल्क घालू आणि मग सुपारी घालायची आहे त्याच्यात. तर मी तुला सांगते की सुपारी का बरं. सुपारी का घालायची. हा हा. सुपारीचं महत्व आहे. आधी घालूया. हा हा. आता ते शिजवायचं छान. सुपारीचं काय सांगत होतीस. सुपारी जी आहे बघ 5 टेस्ट डिसाईड झाले आहेत. म्हणजे पंचतत्व म्हणतो आपण. तर त्या टेस्ट पैकी एक टेस्ट आहे तुरट. आणि आपण तुरटपणा कशात न टाकशील सांग. तर तुरटपणा काहीच इन्ग्रेडियंट्स मध्ये आहे. पण म्हणजे अच्छा सुपारी हे तुरट ही जी चव आपल्याला सगळ्या चवी मिळायला पाहिजे. हो. एका स्त्रीला आपण जर वेन वी आर सेइंग की ही रेसिपी आपण हेल्दी रेसिपी म्हणून बनवतोय तर मग त्याच्यात सगळ्या टेस्ट पाहिजे. वा वा वा. मग गोडही पाहिजे, तिखटही पाहिजे, तुरटही पाहिजे, सगळं. आपण सुपारी घालूया. घालू शकतो. सुपारी घालू. वा तुरट शिजलंय. वा वा वा. अत्यंत. आणि आता आपण हे घालू ज्वारीचं. आता ज्वारीचं पीठ घालण्याची वेळ आली. अगदी हळूहळू घालावं लागतं नाही तर मग त्याच्या ना गुठळ्या बनतात. मग ते शिजत. हलवत हलवत घालायचंय का. मी तुला. हो चालेल. मला खूप आवडेल. ते करू. आणि आता हे वाढवत जायचं याचं प्रमाण बटर मिल्कचं. कारण ते शिजायला पाहिजे ज्वारी. तशी ती अगदी सॉफ्ट सेमी सॉलिड ग्रेव्ही बनवल्यासारखं बनवायचं त्याला. म्हणजे ना ते छान शिजतं मग वाफेवर. मला एक तुला विचारायचं होतं की म्हणजे आता हे तू तर करते आहेस आणि इतर अनेक स्त्रिया पण करतायत तुझ्या बरोबर. बरोबर. तर त्यांना तू कसं तयार केलंस. काय काय गंमत आहे त्याची माहिती आहे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे. करेक्ट. पूर्णब्रह्म महाराष्ट्राच्या बाहेर आहे सध्या. आणि तिथे सगळ्या कानडी आहेत. हा तर तू मग त्या सगळ्या कानडी बोलणाऱ्या स्त्रिया होत्या. करेक्ट. तर त्या कन्नडा स्पीकिंग लेडीजला मराठी शिकवायचं आहे. मला कन्नडा येत नाही. त्यांना मराठी समजत नाही. मराठी भाषा नाही मराठी पदार्थ शिकवायचं. म्हणजे सांबार आणि फोडणीच्या वर्णातला डिफरन्स सांगून त्यांना ते शिकवायचं आहे. तर ते कळलं पाहिजे ते कसं करतात. तर मी इतक्या हातवाऱ्यांनी बोलायची. अम्मा बाकुडी मा असं खरंच शिकवायचं सगळं. वा मजा असेल तुमची. शिकवणी पण एक वेगळाच अनुभव असेल असं मला वाटतंय. आणि त्यांना ना खूप आवडीने शिकायचं असायचं ते. आता हे बघ हे सेमी सॉलिड तयार झालाय. माझ्या मनातला प्रश्न अजून रुपया. तो कुठे आणि का वापरायचा आहे. आता तो रुपया टाकू आपण. आपण म्हणायचं की सोनं अंगावरनं जायला पाहिजे. सोन्याचं पाणी म्हणून आपण सोन्याचे अलंकार घालतो किंवा सोन्याचं पाणी जायला पाहिजे. तसंच अन्न म्हणजे ज्वारी जी आहे ती पटकन लागते. भरकन जळते म्हणून होमामध्ये ज्वारी वापरतात. बरोबर आहे. तर ही इथे जळून जाईल आणि मग जळका वास लागेल त्याला. बरं. तर कॉइन विल हेल्प टू मेक इट ॲज इट इज. म्हणजे तिला जळण्यापासून ते रोखणार आहे. कारण ते मेटल आहे. करेक्ट. आणि त्याचे स्वतःचे काहीतरी एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ही त्याच्यासाठी आहे. बरं. आणि ही लागणार नाही पटकन. आणि मग आपण याला आता थोडंसं किंचित पाणी घालू. मीठ आत्ता घालायचं नाहीये. अच्छा. हळद पण तिथे. हळद थोड्या वेळाने घालू आणखी. आता आपण याच्यात घालू शकतो का. हो. आपण आधी टर्मरिक आधी. आता आपण याच्यात थोडंसं सॉल्ट घालू. ओके. आणि अत्यंत टेम्पटिंग असं मला वाटते कधी एकदा मी खाईन असं मला झालेलं आहे. किती वाट बघावी लागेल मला. 5 मिनिट मॅक्स. 5 मिनिटाची रेसिपी. ते मला वाटतं झाली आहे. हो झाली. वाव अगदी व्यवस्थित. आता मी ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. तोवर आपण बघूया याचा रिकॅप.